सर्वात मोठं सुख काय असतं माहिती आहे का? जेव्हा असे जे प्राणी असतात ना, तेव्हा मनसोक्त जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी पितात. आता मी असे नसलो असतो आणि माझ्या लक्ष्मीला तहान लागली असती, तर तिनं जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तिनं तशीच थांबली असती. हेच खरंच सुख आहे. ऑटोमॅटिक पाण्याचं खूप सारे प्रश्न विचारतात. ते ऑटोमॅटिक पाणी कसं आहे, पाणी कसं आहे? सोपं आहे. एक टाकी घेतली आहे, टाकीला नळ फिट केलेलं आहे. या नळाचं कनेक्शन काय आहे, एक तर इकडली दावण आहे त्या दावणीला दिलेलं आहे आणि एक इकडली दावण आहे या दावणीला दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पण रॉकेट सायन्स काही नाही. हे ना कुठं पण तुम्हाला हार्डवेअर दुकानावर भेटतं. याला लेवल वॉल म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये याला फुटबॉल म्हणतात. ढोबळी भाषेमध्ये म्हणायचं की पाणी लेवल करण्यासाठी वॉटर लेवल आलं की वॉल बंद करायचं, असं एक पाहिजे म्हणायचं. ते इथं फिटिंग करून घेतलं. आता जसं मशीनं पाणी पिले आमच्या, तसं ते काय होतं, पाणी हळूहळू हळू एक एक थेंब करत करत काय करत असतं, ते पाणी जसं लेवल आलं की लॉक होत असतं. जसं की आता बघा, लक्ष्मी पाणी पित आहे, पाणी पिलं, लेवल खाली झालं, पाणी याच्यामध्ये येतं, लेवल होऊन जातं. अशा प्रकारचंच केलेलं आहे. आणि इकडं पण सेम स्टेप केलेलं आहे. आता याच्यामध्ये नवीन काय, हा एक पाईप दिसत असेल तुम्हाला, हा पाईप 200 mm चा पाईप आहे. त्याला मधोमध सेंटरमध्ये कापलेला आहे. सेंटरमध्ये कापून अर्धा पाईप इकडे लावलेला आहे आणि अर्धा पाईप तिकडे लावलेला आहे. हे कशासाठी? कारण की सिमेंटचं केलं असतं पण सिमेंटचं तेवढं लेवल येत नाहीये, त्यामुळं पाईपचं कसं आहे की लेवल पण आलं असतं आणि स्मूथनेस पण येते. आणि इन फ्युचर जर काही करायचं असेल काम, तर पाईप लगेच निघून पण जातो, किंवा याला इझी टू, जास्त खर्चिक काम नाही किंवा जास्त टेक्नॉलॉजीचं काम नाही. सिमटाला खूप जास्त त्याला लेवल करणं, पॉलिश करणं हे खूप अवघड झालं असतं. त्यामुळे इथं पाईपाच लावलेला आहे. बहुतेक तुम्हाला समजलं असेल की ऑटोमॅटिक पाण्याचं कसं आहे. मला भरपूर सारे क्वेश्चन येत होते की सर ऑटोमॅटिक पाणी कसं करायचं, काय करायचं. काही जास्त अवघड नाही. आणखी वाटलंच तर 1-2 व्हिडिओ करतील त्याच्यामध्ये आणि तुम्हाला समजून सांगण्यात येईल की कसं करायचं ऑटोमॅटिक पाण्याचं.